सिंधुदुर्ग समुद्राच्या कुशीतलं स्वराज्याचं अभेद्य लेणं. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला एक किल्ला, जिथे लाटांनाही परवानगीशिवाय प्रवेश नाही, ज्याच्या भिंती शत्रूला गोंधळात टाकतात आणि जमिनीत आजही गुप्त मार्ग दडलेले आहेत. हा किल्ला म्हणजे फक्त दगड नाही, हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्री स्वप्नांचा किल्ला वजा सिंधुदुर्ग. 1. अजोड बांधकाम आणि दूरदृष्टी. 1664 साली पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांचा समुद्रावर वाढता दबदबा पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अभेद्य समुद्री किल्ला उभारण्याचा निर्णय घेतला. समुद्रावर ज्याचं वर्चस्व, त्याचं राज्य सुरक्षित हे महाराजांना माहीत होतं. हा किल्ला सामान्य चुन्याने बांधलेला नाही. शिसं, गूळ, तांदूळ आणि खास मिश्रण वापरून हा किल्ला उभारण्यात आला. म्हणूनच 350 वर्षांनंतरही समुद्राच्या लाटांना हा किल्ला झुकला नाही. आजही शास्त्रज्ञ या बांधकामावर आश्चर्य व्यक्त करतात. 2. गोमुखी दरवाजाचे गुपित. सिंधुदुर्ग किल्ल्याचे दरवाजे समोरून सरळ दिसत नाहीत. याला गोमुखी बांधणी म्हणतात. शत्रू आत शिरण्याआधीच गोंधळतो आणि बाहेर पडण्याचा मार्ग शोधतच हरतो. इथे तलवार उचलण्याआधीच शत्रू पराभूत होत असे. 3. शिवरायांच्या अस्तित्वाच्या खुणा. सिंधुदुर्ग हा भारतातील एकमेव किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरात महाराजांचा हाताचा ठसा आणि पायाचा ठसा आजही पाहायला मिळतो. हा ठसा सांगतो की महाराज इथे फक्त आले नव्हते, इथे त्यांनी इतिहास घडवला. 4. गोड्या पाण्याचा चमत्कार. समुद्राच्या चहूबाजूंनी खारे पाणी असूनही किल्ल्याच्या आत दूधबाव, साखरबाव आणि दहीबाव नावाच्या 3 विहिरी आहेत, ज्यांचे पाणी आजही गोड लागते. हे तत्कालीन जलव्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. 5. गुप्तमार्ग आणि आरमारी केंद्र. किल्ल्यातून थेट समुद्राकडे जाणारे अनेक गुप्तमार्ग होते. आपत्कालीन परिस्थितीत सैनिक, शस्त्रे आणि अन्नसाठा या मार्गाने हलवला जात असे. आजही काही मार्ग पूर्णपणे उघड झालेले नाहीत. समुद्र अजूनही काही रहस्यम लपवून आहे. सिंधुदुर्ग म्हणजे मराठा नौदलाचं मुख्य केंद्र. इथूनच समुद्रावर लक्ष ठेवून शत्रूंना थरकाप उडवला जात असे. हा किल्ला म्हणजे समुद्रावर उभं असलेलं स्वराज्याचं सिंहासन आहे. 6. इतिहासाची जपणूक. आज आपण सिंधुदुर्गकडे पर्यटनस्थळ म्हणून पाहतो, पण कधीकाळी इथून स्वराज्याची धडधड चालायची. प्रश्न एकच आहे, वजा आपण या इतिहासाची जपणूक करतोय का, की फक्त फोटो काढून विसरतोय?